कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतो. राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक. कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतोय. अंकलेश मोकल. अंकलेश मोकल. हा बोला. तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो? कशाचं स्टेटमेंट हो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्रिभाषिक 3 भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे, बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 खाली. मला सांगा, 3 भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या खिशातल्या पैशानं शिकवतो का हो? अधिकारानं, संविधानाच्या अधिकारानं लेकरांना शिकवा. अरे तुम्ही जाऊन सांगा ना तिथे शिकवा म्हणून. पण महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला. इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना. राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही. हे महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आणि महाराष्ट्र आणि जो शिक्षणाचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वस्तुस्थिती आहे. असं नसतंय होत, काही होत नसतंय. दादागिरी धमकीने काही होत नाही. 3 भाषा शिकवल्या जातील. 3 भाषा शिकवल्या जातील. 3 भाषा शिकवल्या जातील. कोणी सुद्धा थांबवू शकणार नाही. वेल्डिंगची चष्मा मारून फिरता आणि राष्ट्रभर चुकीचं स्टेटमेंट उद्या तुमच्या घरावर हल्ला आला तुम्ही जिम्मेदार तुम्ही असतात. माझ्या घरावर हल्ला करण्याची धमकी द्यायची नाही. मला भीती वाटत नाही. भीती वाटत नाही. उद्या मला तुम्ही गाडीमध्ये दिसलात ना, तुमची गाडीची काच सुटली जाईल हे लक्षात ठेवा. प्रत्येक महाराष्ट्रासाठी तुमच्यावर रागाने बघणार आहे. तुम्ही अशा धमक्या देऊ नका. संविधानिक बाजू मांडताना तुम्हाला एवढं पण समजत नाही का? हिंदी भाषा लादली जाते आपल्यावर. कुणी सांगितलं तुम्हाला? राज ठाकरेंचं पत्र वाचलं का तुम्ही? तुमचं शिक्षण किती आहे? माझं ग्रॅज्युएट शिक्षण आहे. हिंदी भाषा राज ठाकरेंचं पत्र वाचलं का तुम्ही? काय लिहिलंय राज ठाकरेंनी? अगोदर तर हिंदी भाषेला विरोध केला, आता तर म्हणते की तिसरी भाषाच नाही शिकवली पाहिजे. अरे चाइल्ड सायकोलॉजिस्टला विचारा ना जाऊन. चाइल्ड सायकोलॉजिस्टला तुम्ही जावा. तुम्ही गुजरातला जावा. सायकोलॉजिस्टला, चाइल्ड सायकोलॉजिस्टला, एखाद्या चाइल्ड सायकोलॉजिस्टला जाऊन बोला जरा. तुम्ही गुजराती आहात का? हे पहा, तुम्ही असं विचारण्याचे अधिकार नाहीत. तुम्ही माफी मागा. तुम्ही माफी मागा. घाबरत नाही मी. मराठी आहे तुम्ही. अहो लाज वाटली नाही तुम्हाला? मराठी भाषा हिंदी भाषा घाबरत नाही. संविधानिक बाजू मांडताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. संविधानिक बाजू मांडताना मला भीती वाटत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही हिंदी भाषा स्वीकार करत नाही मी. समजले का? तुम्हाला मी लास्ट आम्ही राज साहेब आता चुकीचे जे स्टेटमेंट राज ठाकरेंना सुधारायला सांगा. राज ठाकरेला सुधारायला सांगा त्यांना. नमस्कार. वर्तमानाची खरी ओळख म्हणजे MB लाईव्ह न्यूज. ताज्या बातम्या, ताज्या दृष्टिकोनात.